आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये रामकाल पथ जे आहे ते प्रस्तावित आहेत आणि त्याच अनुषंगाने रामकाल पथासाठी आता रामकुंड परिसरामध्ये कॉन्क्रीटच्या अनेक ठिकाणच्या ज्या कामं आहेत ते देखील प्रशासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात येणार असल्याची माहिती मिळते। मात्र नाशिकच्या गोदावरी नदीच्या नैसर्गिक स्रोत जे आहेत ते पुनर्जीवित करण्यासाठी पर्यावरण प्रेमींकडून जो आवाज उठवला जातोय त्यावर आता प्रशासनाच्या माध्यमातून कुठेतरी रामकाल पथाच्या कामावर जो तो आक्षेप घेतला जाणार आहे। माझ्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी पर्यावरण प्रेमी गोदावरी प्रेमी देवांग जानी सर आहेत। सर, नेमकं काय सांगाल, आगामी सिंहस्थच्या माध्यमातून रामकुंड परिसरामध्ये काम सुरू होणार आहे, रामकाल पथाचं काम हाती घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे, काय आपण सांगाल? रामकाल पथ जो आगामी काळात प्रस्तावित आहे त्याचं तर पहिले मी स्वागतच करतो। रामकालीन जे आपल्याकडे पावनखुणं आहे किंवा जे श्रीरामाचे जे पदचिन्ह आहे ते या निमित्ताने पुनर्जीवित व्हायला पाहिजे। तर खऱ्या अर्थाने तो नावानुरूप तो प्रकल्प वगैरे येऊ शकतो। तर नंबर 1 तर श्रीरामाचं जे स्नानगृह होतं तो रामकुंड, लक्ष्मणकुंड, सीताकुंड आणि श्रीरामाने जो दशरथ राजाचा श्राद्धविधी केलेला होता तो रामगयाकुंड, असे जे कुंड आहेत ते रामगया कुंडातलं आपण कॉन्क्रीट काढलेले आहे। पण हे जे 3 कुंड आहेत ते 3 कुंडामध्ये आज रोजी कॉन्क्रीट आहे, तर ते या निमित्ताने कॉन्क्रीट मुक्त केले पाहिजे आपण आणि ते पुनर्जीवित केले पाहिजे। पण रामकाल पथाचं काम करताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथे कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण किंवा नदीपात्रामध्ये एन्क्रोचमेंट करता कामा नये। त्याचं कारण असं आहे की मुंबई उच्च न्यायालयाने याआधीच नाशिक महानगरपालिका आणि विविध प्रशासकीय यंत्रणेला बजावलेले का नदीपात्राच्या ब्ल्यू लाईनमध्ये निळ्या पूररेषेमध्ये कुठल्याही प्रकारचं पक्क्या स्वरूपाचं किंवा कच्च्या स्वरूपाचं परमनंट और टेम्पररी जे काही कन्स्ट्रक्शन असेल ते बार केलेले, त्याला प्रतिबंधित केलेले। तर या गोष्टींचा विचार करून आगामी काळामध्ये करण्यासारखं भरपूर आहे। याच्यामध्ये श्रीरामाचा संदर्भ तिवंदामध्ये पण जोडला जातो। 3 राक्षसांचा वध केला, त्रिवध, आणि त्रिवधचं अपभ्रंश होऊन ते तिवंदा झालेले। असे अनेक स्पॉट आहे आपल्याकडे जे रामायणकालीन संदर्भाशी आपण वर्तमान संदर्भामध्ये जोडू शकतो। अशा ज्या काही पाऊणखुणं आहे श्रीरामाच्या ज्याचे आपल्याकडे शास्त्रोक्त पद्धतीने त्याचे पुरावे हे जर आपण पुनर्जीवित करून लोकांसमोर, भारतासमोर आणि देशासमोर आणू शकलो तर आनंददायी बाब आहे। पण हे सर्व करताना नदीपात्रामध्ये कुठल्याही प्रकारचं जे अतिक्रमण झालं ते झालं, पण आगामी काळामध्ये होता कामा नये, एवढीच फक्त शासन प्रशासनाला विनंती। प्रशासकीय माध्यमातून जे रामकाल पथासाठी काम सुरू झालेलं आहे, नेमकी आपली मागणी काय असणार आहे? कारण मोठ्या प्रमाणात रामकाल पथासाठी जो आहे तो निधी प्राप्त होणार आहे। येणाऱ्या काळामध्ये सिंहस्थच्या पार्श्वभूमीवर हे विकास कामं झपाट्याने पुढच्या काळामध्ये वेग धरणार आहे। आता याच्यामध्ये आपल्याला आधी जसं सांगितलं, श्रीरामाचे जे पदचिन्ह आहे तेच पदचिन्ह जर कॉन्क्रीटच्या खाली असतील, तेच कुंड जर बुजवलेले असतील तर रामकाल पथाला किंमत राहील का? त्या प्रकल्पाला काहीच किंमत नाही राहणार। हा जो प्रकल्प आहे तो प्रकल्प त्या पाऊणखुण्यांना आपण उजाळा देतोय, त्यांची जी जुनी आठवण आहे त्याला उजाळा द्यायचं काम करतोय। तर या निमित्ताने ज्या चुका जे नाशिक महानगरपालिकेकडनं झालेलं आहे ते चुका दुरुस्त करण्यासाठी केंद्राने दिलेली संधी आहे आणि त्या संधीचं सोनं नाशिक महानगरपालिकेने करावं आणि रामकालीन ज्या पाऊणखुणं आहे त्याला पुनर्जीवित करावं। यासाठी त्यांना जे काही मटेरियल लागेल त्यासाठी आम्ही इतिहासप्रेमी म्हणून तयार आहे ना त्यांना देण्यासाठी, किंवा इतर पण अजून एन्सायक्लोपीडिया नाशिकमध्ये अनेक आहे, ते लोक पण त्यांना मदत करतील। म्हणजे तो विषय फक्त नदीपात्रामध्ये कुठल्याही प्रकारचं एन्क्रोचमेंट होता कामा नये। श्रीरामाचं वास्तव दंडकारण्यामध्ये होते। आज तपोवनची आपण पाहिली परिस्थिती तर तिथं झाड वगैरे कमी झालेले, आज तिथं आपण पाहिलं तर कॉन्क्रीटचं जंगल निर्माण झालेलं आहे। तर या निमित्ताने आपल्याला ट्री प्लांटेशन करून तिथं हिरवळ वगैरे काही निर्माण करता येईल का? दंडकारण्याचं ओरिजिनल स्वरूप आपल्याला काही निर्माण करता येईल का? अशा अनेक गोष्टी आपण करू शकतो। म्हणजे आता वरुणा नदी जी आहे, जी आत्ताची वाघाडी नदी झालेली आहे, तिला लक्ष्मण रेषेचे जोडले गेलेले, त्याचे काही तांत्रिक पुरावे आपल्याकडे, रामकालीन भुयार मार्ग आहे, अशा गोष्टी जर त्यांनी रिस्टोर केल्या तर आनंदाची गोष्ट आहे। त्यासाठी शासन प्रशासनाला निश्चितच आम्ही मदत करू किंवा सहकार्य करू। नक्कीच आपल्यासोबत होते गोदावरी प्रेमी देवांग जानी। येणाऱ्या काळामध्ये रामकाल पथासाठी जे रामकुंड परिसरामध्ये बांधकाम केलं जाणार आहे, पक्क अथवा जे कच्चं बांधकाम असणार आहे ते करू नये अशी मागणी आता या गोदावरी प्रेमींकडून, इतिहासकालीन प्रेमींकडून केली जाते। इतिहासकालीन जे स्थळं आहेत त्यांच्यावर भर दिला जावा आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी कॉन्क्रीट मुक्त जे ते विकास कामं व्हावे, जेणेकरून गोदावरी नैसर्गिकदृष्ट्या जी आहे ती संपूर्ण या ठिकाणी वाहती राहील असा उद्देश मनात ठेवून येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाने जे आहे ते पावलं उचलावी
अशी मागणी आता पर्यावरण प्रेमींकडून होते। त्यामुळे या रामकाल पथाच्या कामासाठी प्रशासकीय स्तरावर जी आता हालचाली सुरू झाल्या आहे त्यावर आता पर्यावरण प्रेमींनी देखील विश्वासात घेण्याची वेळ आल्याचं आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।